बाळे येथील खून खटल्यातील आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला। याबाबत थोडक्यात हकीकत अशी, फौजदार चौडी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 323, 143, 147, 148, 149, 307, 324, 504, 506 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 37(3) व 135 अन्वये दंडनीय गुन्ह्यासाठी गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी सदर गुन्ह्यातील सर्व आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयामध्ये दाखल केले। सदर गुन्ह्यातील आरोपी विजय कुमार उर्फ बाळू अडके याने भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम 483 नुसार जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। दिनांक 21 जून 2024 रोजी दुपारी 12:30च्या सुमारास मौजे बाळे तालुका उत्तर सोलापूर येथील गट क्रमांक 41/3 या शेतामध्ये शासकीय मोजणी करत असताना आरोपी शांतप्पा अडके, सागर अडके, बाळू अडके यांनी पूर्वीचा राग मनात धरून ही शेती आमची आहे, मोजणी करायची नाही, नाहीतर एकेकाला सोडणार नाही असं म्हणून शांतप्पा अडके, सागर शांतप्पा अडके, बाळू अडके सर्वजण राहणार देगाव तालुका उत्तर सोलापूर आणि त्यांच्या सोबतचे अनोळखी इतर 7 ते 8 इसमांनी एकत्रित येऊन त्यांच्या हातातील लोखंडी कोयता आणि पाईपने भाऊ पुरुषोत्तम याच्या डोक्यास, दोन्ही हातापायांवर, कमरेवर वार करून जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। तसेच फिर्यादीला लोखंडी पाईपने उजव्या खांद्यावर, डाव्या पायाच्या पिंजरीवर मारहाण करून जखमी केले म्हणून फिर्यादीने आरोपी शांतप्पा अडके, सागर अडके, बाळू अडके सर्वजण राहणार देगाव तालुका उत्तर सोलापूर आणि सोबतच्या अनोळखी 7 ते 8 इसमांविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। सदर कामी शासनामार्फत अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील यांनी न्यायालयात म्हणणे सादर करून युक्तिवाद केला की वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल आरोपीकडून जप्त केलेली हत्यारे, नेत्र साक्षीदारांचे जबाब, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 164 प्रमाणे साक्षीदारांचे जबाब, निवेदन, पंचनामे इतका भक्कम पुरावा सरकारकडे उपलब्ध असल्याचे सांगितले। तसेच आरोपी आणि मयत यांच्यातील पूर्व वैमनस्य यातील आरोपींच्या नावे सोलापूर शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेले गुन्हे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। आरोपीवर यापूर्वी 1 आणि त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। अशा प्रकारचे गुन्हे आरोपीकडून पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। या कारणास्तव सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी न्यायालयास आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली। या कारणास्तव जामीन फेटाळण्याचा युक्तिवाद ग्राह्य धरून आजमी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांनी गुन्ह्यातील आरोपी विजय कुमार उर्फ बाळू अडके यांचा जामीन अर्ज फेटाळला। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।